नाशिकमधील परीक्षा केंद्रावरती नीट फेरपरीक्षेसाठी खबरदारी घेतली जाते। विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती सोडताना त्यांची तपासणी देखील करण्यात येते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची फौज फाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। तर परीक्षा केंद्रावरून आढावा घेत विद्यार्थ्यांसह आणि त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। बघूयात। आज नीट परीक्षा राज्यभर खरं तर होत आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये देखील विद्यार्थ्यांची या ठिकाणी बायोमेट्रिक खरं तर होणार आहे आणि त्याच्या आधी प्रत्येक विद्यार्थ्याची विशेष अशी तपासणी या ठिकाणी केली जाते। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर परीक्षा केंद्रावर ज्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही गैरसोयी या ठिकाणी होणार नाही याची संपूर्णतः खबरदारी ही घेतली जाते आहे। पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी तैनात आहेत। सर, मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था आहे ती चोख आहे, मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। विद्यार्थ्यांची देखील या ठिकाणी तपासणी केली जाते, बायोमेट्रिक केली जाते, पालक देखील बाहेर आहेत, सगळी व्यवस्था झालेली आहेत। कशा पद्धतीने आपण खबरदारी घेतोय? आपण इथे आता कालपासून रिहर्सल घेतलेले आहे। प्रत्येक सेंटरवर आपण अधिकारी आणि कर्मचारी पुरेशा प्रमाणात गेलेले आहेत। पूर्ण एरियामध्ये आपण बंदोबस्त ठेवलेला आहे। पेपर आणताना सुद्धा ते एस्कॉर्ट करून आणले गेले आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा ते एस्कॉर्ट करून त्यांच्या कलेक्शन सेंटरपर्यंत ते पेपर पोहोचवले जाणार आहेत। दरम्यानच्या कालावधीमध्ये सुद्धा येथे अधिकारी तसेच स्ट्रायकिंग फोर्स असा सुसज्ज बंदोबस्त प्रत्येक सेंटरला दिलेला आहे। किती अधिकारी किती कर्मचारी संपूर्ण केंद्रावर आहे? कारण नाशिकमधलं हे सर्वात मोठं परीक्षा केंद्र आहे। नाही, प्रत्येक सेंटरला प्रत्येक ब्लॉकसाठी आपण एक अधिकारी 6 कर्मचारी हा बंदोबस्तसाठी, याशिवाय एक पोलीस निरीक्षक आणि त्याच्याबरोबर 10 कर्मचारी असा स्ट्रायकिंग फोर्स हा सेंटरला दिला आहे। आणि एंट्री एक्झिटला तेथे ट्रॅफिक नियंत्रणासाठी सुद्धा ट्रॅफिकचे कर्मचारी आपले तैनात आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।